बीडमध्ये शेवटी झालं काय? बीडमध्ये हेच झालं की जनतेने तुमची अवकात दाखवली. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी जनताच तुमची अवकात ठरवणार सुद्धा आहे. बीडच्या जनतेचे प्रत्येकाने धन्यवाद मानले पाहिजे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी, पक्ष कुठलाही असू द्या, भूमिका कुठलीही असू द्या, नेता कुठलाही असू द्या, जनतेने ठरवलंय. जो जो खोटारडा आहे, जो जो उपकाराची जाणीव ठेवत नाही, जो जो उपकार विसरलाय, आणि सगळ्यात महत्वाचं जो जो आपल्या नेत्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतोय, त्याची अवकात काय ते जनताच दाखवणार आहे. बीड तो झाकी है और महाराष्ट्र बाकी है. सभा बीडची असू द्या किंवा शक्ती प्रदर्शन बारामतीचं असू द्या, तुम्ही ज्यांच्या जीवावर मोठे झालात त्यांच्या जर विरोधात तुम्ही बोलायला लागले, अरे तुम्ही कितीही मोठे नेते असू द्या, तुम्ही भ्रष्टाचारी असू द्या किंवा जेल रिटर्न असू द्या, तुम्हाला कुणीतरी आणि कुणाच्या तरी आशीर्वादाने सुटका मिळाली विसरू नका. म्हणजे तुमची विचारधारा आणि तुमची भूमिका एवढी कपाळकरंटी आहे की तुम्ही बोलत असताना लोक ओरडतायत. हाच तुमच्या पात्रतेचा विषय झालेला आहे. म्हणजे तुम्ही किती कपाळकरंटी आहात की तुम्ही खाल्लेल्या मिठाला सुद्धा जागत नाही. म्हणजे नाशिक मधून तुम्ही तुमच्या राजकारणाला किंवा येवल्यातून असू द्या किंवा मुंबई मधून असू द्या, कुणाच्या तरी आशीर्वादाने सुरुवातीला सुद्धा सुरुवात केली होती. तुम्ही भूमिका बदलली, विचारधारा बदलली, तसा नेता सुद्धा बदलला. अरे नेत्यांनी सुद्धा तुम्हाला भरभरून दिलेला असताना तुमचा एवढा वैचारिक करंटेपणा कसा काय सिद्ध झाला? वळणाचं पाणी वळणानं जाणारच आहे, त्याच्याबद्दल काही दुसरं दुमत असायचं कारण नाही. परंतु तुम्ही सुद्धा अविचारी लोकांच्या सोबत राहून खरं तर तुम्ही तुमच्या विचारांशी गद्दारी केली, हे वेगळं सांगायची गरज नाही. काय झालं बीडच्या सभेमध्ये? 2.5 वर्षामध्ये 2दा शक्ती प्रदर्शन करावे लागतात. लोकांचे मतदान घेऊन लोकांचे उपकार कसे फेडायचे, तर तुम्ही एका सोबत संसार करणार आणि दुसऱ्या सोबत पळून जाणार. हे जर तुमचं राजकारण असेल, ही जर तुमची भूमिका असेल आणि हा जर तुमचा कपाळकरंटेपणा असेल, तर तुमचं तुम्हाला लकलाभ जरी असलं तरी जनता सगळं बघतीये. तुम्ही किती खोटारडं बोलताय, किती घाणेरडं बोलताय, तुम्ही या राज्याला फसवताय. म्हणून जनता तुमच्या सभेतून निघून जाते, जनता तुम्हाला चेअरअप करते. आणि एवढंच काय, जनता तुमच्या भाषणाच्या वेळेस खुर्च्या रिकाम्या करते. तरी तुम्हाला जर कळत नसेल तर हा राजकारणाचा शुद्ध कपाळकरंटेपणा आहे. तुम्ही तेलगी प्रकरणामध्ये घोटाळ्यामध्ये सापडला होता, तुमच्यावर असंख्य आरोप झाले. अरे तुम्ही भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये 2-2.5 वर्ष काढून आलात. तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीतच, पण तांदळातले खडे जसे बाजूला काढावेत तसे जर त्यावेळेस साहेबांनी तुम्हाला बाजूला काढलं असतं तर कदाचित त्यांच्यावर ही वाईट वेळ आली नसती. तुम्ही टीका कुणावर करताय? खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये टीका कुणावर होते? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी शून्यातून सगळं दिलंय त्याच्यावर टीका होतीये. अरे तुम्हाला सतत महत्वाची पदं दिली तरी तुम्ही टीका करताय. तुमच्यासारखा टीका करणारा माणूस हा, तुम्ही ज्यांच्यावर टीका केली, तुम्हाला कधी राईट हँड म्हणत होता, कधी लेफ्ट हँड म्हणत होता, कधी विश्वासातले म्हणत होता, कधी मोठ्या साहेबांच्या टीम मधले म्हणून ओळखले जात होतात. तुम्ही ज्यांच्या सोबत गेलाय त्यांच्यासोबत जातीवादी किती तुम्ही एकमेकांमध्ये धुसफूस होती. मागच्या 5 वर्षाचा इतिहास काढा. महाराष्ट्रातला कुठलाच नेता म्हणणार नाही या दोघांचं जुळतंय का आणि जमतंय का. तर लोक असं म्हणतात जातीवादाच्या कारणामुळं ह्यांचं जुळत नाही.
तोच आज तुमचा राष्ट्रीय अध्यक्ष झाला आणि तोच आज तुमचा सर्वोच्च नेता झाला। अरे लोक सगळं बघतायत, लोक सगळे लक्ष देत आहेत, लोक तुमचं चांगलं वाईट राजकारण हे अनुभवतायत। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची विचारधारा, तुमची भूमिका, तुमचं सगळं कपाळकरंटेपणा महाराष्ट्राच्या लक्षात आहे। महाराष्ट्र कधीच विसरत नाही। महाराष्ट्र हा सध्या महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या नेते कशा पद्धतीनं वागतायत, काही घाणेरडेपणानं वागतायत, काही तोडफोडीच्या राजकारणानं वागतायत, काही सुडाच्या राजकारणानं वागतायत, काही ईडीच्या माध्यमातून वागतायत, काही शेलक्या भाषेत, शिवराळ भाषेत टीका टिप्पणी करतायत। महाराष्ट्रातलं हेच राजकारण राहिलंय का? महाराष्ट्र यालाच राजकारण म्हणतोय का? आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही खाल्लेल्या मिठाला तर जागलेले नाही, पण भरलेल्या ताटाला लात मारून तुम्ही त्याच 50 खोक्यामध्ये ओके म्हणायला गेलात, जिथं महाराष्ट्राचं प्रामाणिक राजकारण, महाराष्ट्राचं निष्ठावंत राजकारण आणि महाराष्ट्राचं विकासाभिमुख राजकारण अक्षरशः तुम्ही उद्ध्वस्त करून टाकलंय। तुम्ही स्वार्थाच्या कळपात गेलात। याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकते? तुम्ही चुकीच्या लोकांच्या कळपात गेलाय। लक्षात ठेवा, बीडमध्ये शेवटी झालं काय? बीडमध्ये हेच झालं की जनतेने तुमची अवकात दाखवली। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी जनताच तुमची अवकात ठरवणार सुद्धा आहे। बीडच्या जनतेचे प्रत्येकाने धन्यवाद मानले पाहिजे। महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांनी, पक्ष कुठलाही असू द्या, भूमिका कुठलीही असू द्या, नेता कुठलाही असू द्या, जनतेने ठरवलंय, जो जो खोटारडा आहे, जो जो उपकाराची जाणीव ठेवत नाही, जो जो उपकार विसरलाय, आणि सगळ्यात महत्वाचं, जो जो आपल्या नेत्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतोय, त्याची अवकात काय ते जनताच दाखवणार आहे। बीड तो झाकी है और महाराष्ट्र बाकी है, अशीच परिस्थिती काय ती म्हणावी लागेल। त्याची दोन कारण आहेत। ज्यांनी बंडखोरी आणि गद्दारी केली आणि विचाराशी व्यभिचार केला आणि स्वार्थासाठी ईडीला घाबरून यांनी पैसे खाल्ले, तो यांनी काहीच केलं नाही। यांनी सर्वसामान्य जनतेला लुटलंय, स्वतःच्या घरात इटालियन मार्बल पर्यंत आलं। याचा अर्थ काय? जनतेला सगळं माहितीये, प्रॉपर्ट्या सील कशा काय होतात, आणि हे तुम्हीच जगजाहीर सभेमध्ये सांगताय। याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो, हजारो कोटीचे मालक तुम्ही कुणाच्या आशीर्वादाने झाला तर जनतेच्या। आणि जनतेने जर तुमची उद्या निवडणुकीमध्ये जर तुमच्या राजकारणाची चौकट जर ओपन करण्याचा प्रयत्न केला, तर गद्दारी, बंडखोरी, राजकीय भ्रष्टाचार, सामाजिक भ्रष्टाचार आणि वैचारिक भ्रष्टाचार हे सगळं जनता तुम्हाला मतदानातून हरवून तुम्हाला तुमच्या घरचा रस्ता दाखवणार आहे। म्हणूनच जनता ही सर्वश्रेष्ठ आहे, मतदार सर्वश्रेष्ठ आहे, आणि तुम्ही त्यांची दिशाभूल करताय। जे जे स्वतःचे पक्ष फोडून, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून, दुसऱ्याच्या कळपात जाऊन विचाराला म्हणजे फारकत घेऊन म्हणा, विचारांशी गद्दारी करून म्हणा, ज्या महापुरुषांचे विचारधारा तुम्ही सांगता, त्या महापुरुषांचे विचार तुम्ही कोपऱ्यात खुंटीला कुठेतरी गुंडाळून ठेवले, गाठ मारून ठेवली। याच्यापेक्षा दुसरं काय असू शकतं? आणि किती वर्ष तुम्ही वयाच्या सरते शेवटी सुद्धा तुम्हाला जर सत्तेची हपापलेली जर घाणेरडी वृत्ती असेल, तर याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काहीच असू शकत नाही। याच्यापेक्षा दुसरा स्पष्ट कपाळकरंटेपणा काहीच असू शकत नाही। आणि सगळ्यात महत्वाचं, जसं तुम्हाला जनता येणाऱ्या निवडणुकीत तुमची जागा दाखवेल, तसंच दुसरी महत्वाची गोष्ट आहे, महाराष्ट्रातून तुम्ही निष्ठावंतपणा, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता आणि सगळ्यात महत्वाचं विश्वासार्हता अक्षरशः पायदळीत उडवली, धुळीस मिळवली। याच्यापेक्षा दुसरा कपाळकरंटेपणा सुद्धा काय असू शकत नाही। म्हणून
सभाभेटची असू द्या किंवा शक्ती प्रदर्शन बारामतीचं असू द्या, जेवढ्या लोकांना आत्ता मंत्रिपद मिळाले, हे सगळी मंत्रिपद हे विचाराला किंवा विचारांचा घात करून, विचारांना कोलून तुम्ही कदाचित मोठे व्हाल. अजून 5-10 वर्ष तुम्ही सत्तेत असाल किंवा एवढेच वर्ष सत्तेत राहाल सुद्धा, पण आयुष्यभर तुम्ही तुमच्या कपाळी जो शिक्का असेल 50 खोके आणि एकदम ओके, फक्त त्यांनाच नाही तुम्हाला सुद्धा लागू पडेल. जनता हुशार आहे, फक्त जनता काय निर्णय घेणार आहे हे जनतेवर ठेवलं पाहिजे, सोडलं पाहिजे. जनता हुशार आहे, जनता तुम्हाला कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.